स्टार्ट. अध्यक्ष महोदय, शिक्षण खात्याच्या मागण्यांवरील या चर्चेमध्ये भाग घेताना शिक्षण कसे असावे, शिक्षक कसे असावेत, संस्था कशा असाव्यात, शिक्षणाची गुणवत्ता कशी असावीत या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी झालेली सर्व भाषणे मी लक्षपूर्वक ऐकली. नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी जो नवा विचार या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे त्याबाबतीत थोडक्यात परामर्श घेणे हे शिक्षण मंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे असे मी मानतो. काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाची प्रयोगशाळा असे एकदा मान्य केल्यानंतर शिक्षणाचा मूलभूत विचार होण्याची किती आवश्यकता आहे हे वेगळे सांगावयास नको. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या खात्याच्या मागण्यांवर या ठिकाणी आपण चर्चा करीत आहोत. आपण शिक्षणासाठी 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करतो. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे केल्या जाणाऱ्या खर्चामधून राष्ट्राची जी प्रगती साधावयाची ती योग्य दिशेने साधण्याचा प्रयत्न शिक्षण संस्थांमधून व शिक्षणाच्या अभ्यासक्रमातून केला जातो. तसेच या बाबतीत कृतीशीलतेचे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर काही मूलभूत विचार सन्माननीय सदस्यांनी व्यक्त केले. आम्हाला लक्षात घ्यावे लागेल की प्राथमिक शिक्षण हे अतिशय महत्त्वाच्या आणि पायाभूत स्वरूपाचे शिक्षण आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा असा निर्धार आहे की प्राथमिक शिक्षणाला सर्वोच्च अग्रक्रम द्यावयाचा आणि तो देत असताना शैक्षणिक साहित्याचा जो अभाव आहे तो देखील दूर करावयाचा आहे. तसेच नव भारताच्या निर्मितीच्या दृष्टीने 21व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना शिक्षणाच्या माध्यमातून ही शिदोरी आपण बालकांच्या पाठीशी बांधू शकलो नाही तर आपल्याला समाज माफ करणार नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. ज्या ग्रामीण तरुणांची व्यथा अनेक सन्माननीय सदस्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली आहे ती केवळ गुणवत्तेच्या कसोटीवर घासून न घेता त्यांच्या 2 हातांना काम देणारा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. परिच्छेद. अध्यक्ष महाराज, मला आपल्यामार्फत सभागृहाला असे सांगावयाचे आहे की यापुढे शिक्षण विषयक प्रशासन चाकोरीबद्ध न ठेवता तो अधिक लोकाभिमुख करण्याचे, सामान्य माणसाच्या सल्ल्याने शिक्षण प्रसाराचे कार्य करण्याचे धोरण आम्ही आखणार आहोत. याचाच एक भाग म्हणून राज्य पातळीपासून जिल्हा आणि तालुका पातळीपर्यंतच्या शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, पालकांचे प्रतिनिधी या सर्वांचा समावेश असलेली एक समिती शासन नेमणार आहे. या समितीने नवा शिक्षणक्रम राबविण्यासाठी शासनाला मार्गदर्शन करावे अशी या समितीकडून शासनाची अपेक्षा आहे. या सभागृहाचे सभासद शासनाला या बाबतीत मनपूर्वक सहकार्य करतील असा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवितो. स्टॉप.